नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे पांढरे शुभ्रपणे तयार होणारे पोह्यांचे पडी पापड. मस्त असे हे पापड बनवून तयार होतात, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी एक वाटी गच्च भरून पोहे घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. मी जे इथे पातळ पोहे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला भरपूर सारं पाणी घालून हे जे पोहे आहे ते छान असे धुवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. त्यामुळे आपले पापड जे आहे ते पांढरे शुभ्र बनवून तयार होतात. तुम्ही याच ठिकाणी जे आपले रेग्युलर पोहे असतात ते सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे हे पातळ पोहे शिल्लक होते म्हणून तेच घेतलेले आहे मी. त्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या भांड्याने आपण पोहे मोजून घेतलेले होते त्याच भांड्याने आपल्याला इथे पाणी मोजून घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी घालून हे पोहे मी फक्त 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता. इथे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व भिजवून घेतलेले पोहे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी परत त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटीभर पाणी घेतलं आहे आपण ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पोहे आपल्याला मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी मिक्सरला छान असे पोहेची पेस्ट मस्त अशी बनवून घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये मी आता हे सर्व पोह्याचं जे मिश्रण आहे ते काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, अगदी अशी मी फाईन असं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी भरून मी इथे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाणा छान असा मिक्सरला दळून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही रेडीमेड पीठ जे येते साबुदाण्याचं ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. साबुदाण्याच्या पिठामुळे आपले पापड मस्त असे पांढरे शुभ्र आणि ट्रान्सपरंट मस्त असे बनून तयार होतात. हे सर्व आता मिश्रण आपल्याला गुठळ्या न होऊ देता मस्त असं हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आता मी परत त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी यामध्ये घालून घेणार आहे. एकूण मी इथे 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. इथे आता आपल्याला पापड बनवण्यासाठी तुम्हाला ज्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये हे पापडाचं बॅटर शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. एकूण मी इथे 3.5 वाट्या यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर मिश्रण खूप जास्त इथे घट्ट वाटत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी गरम करून यामध्ये घालू शकता. नंतर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बॅटर शिजल्यावर आपल्याला किती पातळ हवं आहे. तर हे बॅटर आपल्याला छान असं ट्रान्सपरंट दिसेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, अगदी रंग बदलेपर्यंत. बघू शकता तुम्ही, आपलं जे हे पडी पापडचं बॅटर आहे छान असं ट्रान्सपरंट आणि काचेसारखं झालेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. इतपत रंग बदलेपर्यंत आपल्याला हे जे बॅटर आहे शिजवून घ्यायचं आहे. इथे जर आपण हे बॅटर थोडंसं जरी कच्चं ठेवलं, व्यवस्थित असं शिजवलं नाही तर आपले पापड जे आहे त्याला तडे जाऊ शकतात. म्हणून हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ आपल्याला पाहूनच घालायचं आहे. पापड आपले वाळल्यावर कमी होतात, म्हणून खारे होऊ शकतात, म्हणून व्यवस्थित असं बघून मीठ घालायचं आहे. चमचाभर मी इथे मीठ घातलेलं आहे.
बघू शकता तुम्ही बॅटर इतपत असं आपल्याला पातळ हवं आहे. इथे मी आता गॅस बंद करणार आहे. इथे मी प्लॅस्टिक शीट अंथरून घेतलेली आहे. त्यावर छान असे आपल्याला पळी पापड तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे आता हव्या त्या आकाराचे पळी पापड बनवून तयार करू शकता. बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व पापड बनून तयार झालेले आहे. छान असे कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे आता आपले पापड वाळून तयार झालेले आहे. तळून सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. अगदी दुप्पट तिप्पट आपले हे पापड फुललेले आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.